एक सकारात्मक विचार। चॅनेलला सबस्क्राईब आणि शेअर करा। अमरावती महानगरपालिका शहरात अतिशय महत्त्वाचं म्हणजे RRR रिड्यूज रियूज रिसायकल उपक्रम राबवत आहे। जो उपक्रम केवळ अमरावतीकरांच्या साथमुळेच यशस्वी होईल। म्हणजे यामध्ये आपल्या घरी असलेले जुने कपडे, जुने बूट, लहान बाळांचे खेळबांडे, प्लास्टिकची वस्तू, घरातील सजवणारे सामान, भांडे, पुस्तक आणि इतर वस्तू जे घरी वापरण्यात येत नाही आणि तसेच पडले असतात, मग वाट पाहत पाहत त्याला एक दिवस कचऱ्यात टाकण्यात येते। अशा सर्व वस्तूंना एका जागी जमा करून त्याला एक संकेतस्थळ महानगरपालिकेने मिळवून दिलं आहे, जिथे अमरावतीकर त्यांच्या घरातील न वापरण्यात येणाऱ्या वस्तूंना महानगरपालिकेच्या रिड्यूज रियूज रिसायकल सेंटरवर जमा करू शकतात। हे उपक्रम राज्यात अनेक शहरांमध्ये राबवण्यात येत आहे, तर त्याच पार्श्वभूमीवर अमरावतीत देखील राबवण्यात येत आहे। या उपक्रमामुळे शहरातील कचऱ्यात जाणाऱ्या चांगल्या वस्तू कमी होईल, जेणेकरून कचरा कमी होईल। कारण आताच्या काळात लोकांना सहजासहजी कोणी जुने कपडे द्यायला किंवा इतर कोणतीही जुनी वस्तू द्यायला कोणीही सापडत नाही। यामुळे ते वस्तू लोक कचऱ्यात टाकून देतात। परंतु आता अमरावती शहरात महानगरपालिकेतर्फे RRR उपक्रम राबवण्यात येत असून शहरवासियांना अशा वस्तूंसाठी एक संकेतस्थळ प्राप्त झाले आहे। याच पार्श्वभूमीवर पहिल्यांदाच 19 नोव्हेंबर रोजी महानगरपालिकेतर्फे RRR उपक्रमांतर्गत नव उमेद हाट कार्यक्रमाचे वडाली गार्डनच्या पार्किंग परिसरात आयोजन करण्यात आले होते, जिथे शहरातून अनेक लोकांकडून घरातील जुने कपडे व इतर वस्तू आणून देण्यात येत होते। तुम्ही काय द्यायला आले तिथं? साड्या आणि पुस्तकं जे तुम्ही वापरत नाही। हां अच्छा, ते तुम्ही द्यायला आले आणि ते सगळे चांगल्या कंडिशनमध्ये आहे का? हो, चांगल्या कंडिशन। एवढेच नाही तर या संकेतस्थळावर जमा झालेल्या वस्तूंना महानगरपालिका गरजू लोकांमध्ये वाटप करते। म्हणजे जेणेकरून ज्यांना ज्या वस्तूंची गरज आहे ते त्यांच्या सोयीनुसार वस्तू निवडतात आणि घरी घेऊन जातात। असेच आजच्या नव उमेद हाट कार्यक्रमात जवळपास 300 गरजू लोकांनी त्यांच्या सोयीनुसार वस्तू निवडून घेऊन गेले आहेत। आणि जे वस्तू आणि कपडे देण्यायोग्य नाहीये त्या कपड्यांना महानगरपालिकेतर्फे बचत गटांना देण्यात येते, जेणेकरून ते त्यांनी पिशव्या आणि पर्स बनवतात। आणि प्लास्टिकच्या वस्तूंना सौंदर्यीकरणासाठी वस्तू बनवताना वापरण्यात येते, जे यंग मार्वल ग्रुप तर्फे कबाड़ से जुगाड़ या आयडियाच्या अंतर्गत बनवण्यात येते। तसेच शहरात RRR उपक्रमाचे मुख्य सेंटर अंबिकानगर येथील महानगरपालिकेच्या शाळेच्या जवळ आहे, जिथे सकाळी 10 ते 5 पर्यंत शहरवासी त्यांचे वस्तू जमा करू शकतात। शहरात या उपक्रमामुळे आपल्याला किती फायदे मिळणार? आपल्या एका सकारात्मक पाऊल आणि साथमुळे अवंचित कचरा म्हणजे जे वस्तू कचऱ्यात जाण्यायोग्य नाहीये असा कचरा कमी होईल। शहराच्या वातावरणात प्रभाव पडेल, जुनी वस्तू परत वापरण्यात येणार, प्लास्टिक रियूज होईल, गरजूंना जे वस्तू हव्या आहेत त्या मिळेल आणि सर्वात महत्त्वपूर्ण पर्यावरणाला कमी हानी पोहोचेल। त्यामुळे शहरात सगळ्यांनी RRR सेंटरचे वापर करावे।